रत्नागिरीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होते। मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी रूटमार्च काढला। शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरकरवाडा, कोकण नगर या परिसरात पोलिसांचं संचलन करण्यात आलं। जातीय सलोखा आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। 2 दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठकही पार पडली। रमजान ईद शांततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं चित्र दिसते। सातारा इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली। त्यानंतर त्यांना महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं। दरम्यान दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दोन्ही सदस्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की पोलिसांनी दडपशाही करत आम्हाला अटक केली आणि मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले, तसंच मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। रक्त माझ्या शर्टाला लागलं म्हणजे अशा पद्धतीनं अमानुषपणे कृत्य आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाहीची हत्या करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात झालेलं आहे। खूप मोठं म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 22 सदस्य आणि सेनेचे 15 असे 37ची मेजॉरिटी होती। आमचे 2 फोडले, राष्ट्रवादीचे आणि सेनेचे 2 फोडले, आमची 33ची मेजॉरिटी झाली। त्या 33च्या आमचेच बापूसाहेब शिंदे व्हायचे, ते बापूसाहेब शिंदे रोज आमच्या बरोबर आहेत। अगदी रोज उठल्यानं काल सकाळी सुद्धा त्यांच्या पाया पडलो गुढीपाडव्या दिवशी, आणि त्यांच्यावरच खोट्या पद्धतीचं त्यांचं अपहरण झालं अशा पद्धतीची खोटी तक्रार दाखल केली आमच्यावर, आणि आम्हाला तिथनं मतदान केंद्राच्या बाहेरून म्हणजे अगदी मतदान बाहेरनच गेटवरच 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या बाहेरूनच आम्हाला ओढत नाही। मकरंदाबांना, पालकमंत्र्यांना सगळ्यांनाच ओढत होते। नितीन काका आम्हाला हे करत होते की बाबा यांना मतदान करू दे, सगळे म्हणत होते। कारण काहीतरी सांगितलं असेल की तुम्हाला काही कारण सांगायचा विषय नाही। आम्हाला सांगितलं की बापूसाहेब शिंदे यांनीचं अपहरण झालंय। ते बापूसाहेब शिंदे काल 12 वाजता महाबळेश्वरच्या पोलीस स्टेशनवर गेले, तिथले CCTV फुटेज उपलब्ध आहे। ते स्वतः जाऊन सांगतायत की माझं काही अपहरण वगैरे झालेलं नाही, मी तर महाबळेश्वरमध्येच आहे। त्याच्यानंतर बापूसाहेब शिंदेनी स्वतः वाईच्या DYSPच्या समोर जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जबाब दिला आणि सांगितलं की आदरणीय नितीन काका पण त्यांच्यावर गेले होते की मी अपहरण वगैरे काही झालेलं नाही, पण त्यानं काही करून आम्हाला मतदान करून द्यायचं नव्हतं, काही करून आम्हाला अटक करायची आणि म्हणून अटक करून 4थ्या मजल्यावरनं आम्हाला अटक करून तिथून महाबळेश्वरला घेऊन गेले। आणि महाबळेश्वरमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून BLO मार्फत मतदार पडताळणीचे काम सुरू करण्यात आले। त्यासाठी चोपडा इथं तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी BLOची बैठक घेतली। या बैठकीत मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। 20 ते 25 या कालावधीत BLO प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करणार आहे। या कामासाठी BLOंसह तलाठी, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात देखील SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम सुरू होत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आपण सर्व BLO मार्फत सर्व मतदारांची पडताळणी करत आहोत, ज्याला आपण वोटर्स मॅपिंग असे म्हणतो। जे मतदार 2002च्या मतदारयादीमध्ये होते आणि 2024च्या मतदारयादीत देखील दिसून येतात, अशांची आपण BLO ॲपमध्ये मॅपिंग करतो। मात्र जे 2002 नंतरचे मतदार झाले अशांची आई, वडील, आजी किंवा आजोबा यांचे ते शोधून त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅपिंग करतो आहोत, आणि दोघांबरोबरीत नसलेले मतदार जे त्या ठिकाणी राहत नाही, काही मतदार मयत आहेत, असे देखील आपण आवश्यकतेप्रमाणे फॉर्म नंबर 7 आणि 8 भरून घेतो। आपल्या जिल्ह्यामध्ये 10 चोपडा विधानसभा मतदारसंघ हा स्थलांतर किंवा इतर कारणामुळे वोटर्स मॅपिंगमध्ये थोडा मागे पडलेला आहे। आज आपण सर्व BLOच्या बॅचमध्ये मिटिंग घेतलेल्या असून शहरी भाग व ग्रामीण भागामध्ये सर्व BLO हे दिनांक 20 ते 25 या कालावधीमध्ये पूर्ण वेळ कार्यान्वित केलेले आहेत। त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कुठल्या आस्थापनेत जाण्याची गरज नाही, त्यांनी एक मतदारांसाठी गृहभेटी द्याव्यात आणि मतदारांच्या त्या यादीचा तपशील गोळा करून
ॲपमध्ये ते पूर्ण ऑनलाईन कामकाज पूर्ण करावं। या कामी सर्व BLOंना BLA अर्थात बूथ लेवल एजंट जे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी नेमले त्याचे देखील आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। आणि या संपूर्ण राष्ट्रीय कार्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, इतर जे काही समोर आहेत क्षेत्रीय पातळीवर काम करणार आहे त्याच्यामध्ये कोतवाल, पोलीस पाटील, आशा सेविका हे देखील मदत करतील। मात्र जे वोटर्स आता मॅपिंग होतील त्याचंच SIRमध्ये पडताळणीचं काम भासणार नाही। आता मात्र या कामी सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावं आणि आपला जो काही वोटर तपशील आहे हा मॅप झाला किंवा कसं याबाबत आपण खात्री करावी। विश्रामबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर नाश्ता सेंटर असून इथं कायमच ग्राहकांची वर्दळ असते। मात्र अचानक काल 2 माकडांनी एका नाश्ता सेंटरमध्ये घुसून गोंधळ घातलाय। यावेळी माकडांनी नाश्ता सेंटरमधील भांडी खाली पाडली तसंच वडापाव आणि बटाट्यावर ताव मारला। या अनपेक्षित प्रकारामुळे काही वेळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान माकडांचा हा धुमाकूळ पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। चोपडा लासूर रस्त्यावरील चुंचाळे गावाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, जिवंत काडतुस, दोरी, मिरची पूड आणि इर्टिगा कारसह सुमारे 11,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून ही टोळी पकडली। आरोपी नगर जिल्ह्यातील असून त्यांचा अलीकडील घरफोड्यांशी संबंध आहे का याची चौकशी सध्या सुरू आहे। काल रात्री साधारण 8:30च्या सुमाराला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की चुंचाळे आपलं जे गाव आहे त्या चुंचाळे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात एक इर्टिगा गाडी आणि जे 4-5 इसम आहेत आणि ते संशयितरित्या फिरत आहेत अशी इन्फॉर्मेशन होती। त्यांनी टीम तयार केली आणि जाऊन त्या गाडीचा शोध घेतला तर ती चुंचाळे गावाच्या थोडं पुढे ती गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती। त्यात 4-5 लोक बसलेले होते आणि त्या गाडीला लोक आपले त्या गाडीची तपासणी केली आणि त्या लोकांना पण विचारपूस केली तर ते सगळे लोक नगर जिल्ह्यातले होते, वेगवेगळ्या ठिकाणचे होते, काही राहोरी, श्रीरामपूर, प्रॉपर नगर असे ह्या भागातले ते हे 4-5 लोक होते। त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्या गाडीची झडती घेतली तर त्या गाडीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा मिळालेला आहे, एक जिवंत काडतूस मिळालेला आहे, त्या सगळ्यांचे मोबाईल फोन्स आहेत, ती गाडी आहे इर्टिगा गाडी आहे, मारुती इर्टिगा, ही पण जप्त केलेली आहे। त्याचसोबत त्या गाडीमध्ये रस्सी, दोरी, स्क्रूड्रायव्हर, मिरची पूड अशा प्रकारचं साहित्य आहे। एकंदरीत जे काय आम्हाला साहित्य मिळालं त्याच्यावरून हे लोक कुठंतरी एखाद्या चांगल्या मोठ्या ठिकाणी दरोडा घालणं किंवा मोठी चोरी करणं या उद्देशानं फिरत असावे असा संशय बळावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर दरोड्याची तयारी केली। बेकायदेशीर शस्त्र बाळगलं या कलमाखाली आम्ही गुन्हे दाखल केले आहेत। आज आम्ही त्याला कोर्टात हजर केलं होतं। सोमवारपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मिळालेली आहे तर त्यांच्याकडे आता आम्ही या कोठडी दरम्यान आपल्या परिसरात बऱ्याच ठिकाणी अशा मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत। हे शस्त्र तस्करीबद्दल आणखी यांनी काय यापूर्वी कधी शस्त्र घेऊन गेलेत का हा पण आम्ही तपास करत होतो। आपल्या बाजूला सोमर्टी आहे मध्य प्रदेशातलं, त्या ठिकाणाहून बरेचसे लोक हे शस्त्र घेऊन जातात, तिथल्या काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे असा आमचा संशय आहे। ही शक्यता आम्ही पडताळून पाहतो। या कारवाईमध्ये साधारण आता जो मुद्देमाल सांगितला मी तो साधारण गाडीसह किंमत त्याची 11,10,000 रुपये या किमतीचा हा सर्व मुद्देमाल आहे। भिवंडी सबजेलमधून फरार झालेल्या एका शातीर आरोपीला अखेर 1 महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली। रवींद्र भोसले हा लूट आणि चेन स्नॅचिंग प्रकारात वॉन्टेड होता। 16 फेब्रुवारीला जेलमधून पलायन केल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली होती। अखेर कोल्हापूरच्या रंकाळा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले। न्यायालयानं आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। रवींद्र भोसले नावाचा
एक चोरी, घरफोडी, जबरी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार 1 महिन्यापूर्वी सबजेलमधून पळाला होता. त्या बाबतीत शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026 प्रमाणे दाखल होता. आम्ही मागील 1 महिन्यापासून सदर आरोपीचा आमचे तपास पथक व गोपनीय पथकामार्फत शोध घेत होतो. काल सदर आरोपीबाबत नारपोलीचे API पाटील यांना तो रंकाळा तलाव कोल्हापूर येथे असल्याबाबत खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली. आम्ही तात्काळ कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेसोबत संपर्क करून ती माहिती त्यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ त्याला ताब्यात घेतले होते. त्याप्रमाणे शांतीनगर पोलीस स्टेशनचे API चोपडे आणि टीम तात्काळ कोल्हापूरला रवाना करून आम्ही त्यांना काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आज या आरोपीला स्थानिक कोर्टामध्ये हजर करत आहोत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा इथं एका व्यक्तीवर अमानुष मारहाणीची घटना घडली. विनोद चव्हाण या रंगकाम करणाऱ्या व्यक्तीला गावातील काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडके आणि दगडानं मारहाण केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास टेंभुर्णी पोलीस करत आहेत. जिल्हा रुग्णालयात आज भेट दिली, काय काय प्रकार होते? आज आम्ही पोलीस प्रशासकाच्या भोंगळ्या कारभाराचा निषेध करतो. सर्वप्रथम आज आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो, जिल्हा रुग्णालय घाटी. इथं आलो असताना आम्हाला इथं एका पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कॉल केला होता. हनुमानखेडा म्हणून जाफराबाद तालुक्यामधला हनुमानखेडा म्हणून एक गाव आहे आणि ते याच्या हद्दीमध्ये येत आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या. तिथं भारती म्हणून PI आहे. आम्ही त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो, कारण की 3 दिवस उलटून गेले, अद्यापही त्यांनी कोणता या घटना घडली त्या घटनेचा कोणता निकाल लावला नाही. एक पीडित कुटुंब, एक हातावर काम करणारा, रोजमजुरीला जाणारा माणूस आणि गावामध्ये काही नंगानाच करत होते लोक. गावामध्ये पाडव्याच्या 1 दिवस अगोदर एन्जॉय करत असताना रस्त्यात ते उभे होते. हे कामावून घरी जात असताना याला रस्त्यात अडून याला त्या ठिकाणी बेरहम त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. त्याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि इथल्या SP साहेबाला सुद्धा आम्ही आता कॉल केला होता आणि आता भारती साहेबाशी आम्ही संपर्क करत आहे की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये चाललंय काय नेमकं. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे प्रकार घडत आहे आणि टेंभुर्णी जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी असे प्रकार घडत आहे. कुठं लेडीजला मारहाण होती, कुठं महिला तिथं सुरक्षित नाही. तर त्यानंतर असं झालं या कुटुंबावर आता एवढा मोठा हल्ला चढवला एका माणसावर. त्याच्या बायकोला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली. त्याचे लहान लहान लेकरं सुद्धा ते रडत होते. अक्षरशः आमचे सुद्धा त्या ठिकाणी डोळे भरून आले, कारण अशी घटना कोणासोबत होऊ नये. आम्ही इथल्या SP साहेबाला या ठिकाणी ठामपणे सांगत आहे की साहेब या ठिकाणावर नेमकं चाललंय काय. आमचा तुमच्यावर SP साहेबावर चांगला विश्वास आहे, चांगला SP काम करणारा माणूस आहे, पण असे वेगळ्या ठिकाणावर फक्त पोलीस प्रशासकाचे लोक खाली वाळवाल्याकडून हप्ता घेतात, त्याच्यानंतर लॉटरीवाल्याकडून हप्ता घेतात, मटकावाल्याकडून हप्ते घेतात. फक्त असाच कारभार चालू आहे आणि भांडणं या लोकांच्या खून खराब होतात. जेव्हा मर्डर होईल तेव्हा तिकडे जाऊन त्याचा तपास चालतोय का. ही घटना खूप गंभीर आहे. त्या कुटुंबावर हल्ला चढवलेला आहे. त्या कुटुंबाची चौकशी करून त्याच्यावर जो बी कोणी पुढचे आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक करावा आणि त्याच्यावर 3 दाखल करावा, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. मला सांगा, काय झालं तुमच्या परिवाराला? मारले कोणी? मारले हे कामावरून येत होते आणि त्याच्यानंतर ते गावामधले ते ऍक्शन करत जाय, जे सोंग वाजताय ना तसं धांडे घेऊ, कोणाच्या हातामध्ये धांडे, कोणी दफडे घ्यायचाय, ते वाजवत जाय. मग हे कामावरून आले, यांच्या गाडीला हरणच नव्हती. मग हे जास्त हाबरीशानं गाडी केली की आता बाजूला होते म्हणून ते एकही बाजूला झालं नाही. मग याच्यानंतर एक जण उठला आणि यांच्या गालामध्ये चापट मारली. चापट मारल्यानंतर मग हे म्हणे, करे मला कसं काय मारली तुम्ही चापट. असं म्हणतात सगळे सुटले म्हणे, अरे हा ना म्हणे याला आता सगळेच जण. मग मी पळत जायला लागले, म्हटलं काय चाललं. पाहते तर त्यांनी मला बी धडकन लोटून दिलं. मग नाकाचा घोळा फुटला, पूर्ण नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं. मग असं पाहून येतं घायभरून गेले. आता कसं करावं, तर एकाने कुऱ्हाड टाकली लग म्हणे आता तरी हा चक्कर येऊन पडन. तर लगे खांब्याजवळ पडल्यानंतर सगळे पळून गेले. त्याच्यानंतर मग माझे सासरे पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना सांगायला लागलो तर ते म्हणे तुम्ही जा दवाखाना करा, नंतर बघू मग दवाखान्याची रिपोर्ट आल्यावर, असं सांगितलं सर. नाही सर, ते भांबून आम्ही घायभरून जायला होतो, मार पाहून रक्त भांबळ होईल होते. हे मग जालन्यात आल्यापासून 3 दिवस झाले, कोणी पाहायला सुद्धा नाही आलं आम्हाला की काय झालं, किती मारलं, कोणीच नाहीये. ज्योती विनोद चव्हाण.